जो गुड मॉर्निंगच आहे ना, ते होऊन एवढं झालं की गुड आफ्टरनून वाटतं. मी अजून थोड्या लांबून आलं तर मला वाटतं खरंच दुपार झालेली आहे. प्रिय बंधू भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आजच्या या दुसऱ्या टॉकला आपण सुरुवात करणार आहोत. एक छोटीशी घटना तुम्हाला सांगतो, थोडीशी मजेशीर घटना आहे. तुमची परीक्षा पण पाहता. दिवसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये तिसरं स्थान कोणतं आहे? येशू पहिल्यांदा दिवसाखाली पडतो. आणि 8वं स्थान कोणतं आहे? तुमची सगळी चांगल्या प्रकारे पाठ आहे. येरुशलेमच्या स्त्रियांची प्रभू साधन कर. तर एका भागामध्ये दिवसाच्या वाटेची भक्ती मिशन भागामध्ये त्यांना थोडीशी अशी क्रिएटिव्हली करायची होती. म्हणजे आपण नाविन्य काहीतरी त्याच्यामध्ये आणायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी काही विचार केला की पारंपरिक दिवसाची वाट कशी चालते की आपण क्रूज घेतो, मेणबत्त्या घेतो आणि क्रूसाच्या वाटेला सुरुवात करतो. त्यांनी थोडंसं त्याचा विचार बदलला की ही क्रूसाची वाट थोडी वेगळ्या प्रकारे व्हायला पाहिजे, ॲक्टिव्ह रूपाने. मग कोणती पिलात दाखवायचा, येशू दाखवायचा, रडणाऱ्या स्त्रिया दाखवायच्या, असं सगळी दृश्य त्यांनी तयार केली. आणि त्यांनी सांगून ठेवलं प्रत्येक दृश्यावरती की तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड इमोशन्स वगैरे चांगल्या प्रकारे तुम्ही टाका. तिसऱ्या स्थानावरती येशू पहिल्यांदा क्रूसाकडे पडतो असं त्यांना सांगून ठेवलेलं होतं. आणि येरुशलेमच्या स्त्रियांना 8व्या स्थानावरती उभं करून ठेवलं. पण त्यांना काय सांगितलं होतं की येशू तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तिसऱ्या स्थानावर पडतात तेव्हा तुम्ही थोडं थोडं रडायला सुरुवात करा. म्हणजे 8व्या स्थानावरती ते दृश्य आलं की अजून चांगल्या प्रकारे दिसतं. आता क्रूसाच्या वाटेच्या भक्तीला आणि ह्या स्थानांना सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर पहिलं स्थान पोंती पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावली. दुसरं स्थान येशू आपला भारी क्रूस वाहतो. तिसरं स्थान येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. आता काही लोक काय करतात, ऍक्टिंग करताना काही लोक ओव्हर ऍक्टिंग करतात. म्हणजे गरजेपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. ऍक्टिंग करताना काही ओव्हर ऍक्टिंग करतात. तर हा जो येशूचा रोल करत होता ना, तो ओव्हर ऍक्टिंग करत होता. म्हणजे तो काय करत होता, तिथे क्रूसाखाली पडलाय तर उठायलाच तयार नव्हता. तो हो हा असंच करत होता. आणि येरुशलेमच्या स्त्रियांना सांगून ठेवलं होतं की येशू तिसऱ्या स्थानावर आले, पहिल्यांदा पडले तर तुम्ही थोडं थोडं रडायला सुरुवात करा. आता हा उठत नाही, त्यांचं रडू वाढायला लागलं. त्यामुळे त्या रडत रडत तिसऱ्या स्थानावरती आले. त्या तिसऱ्या स्थानावरती आल्यानंतर हे गडबडले. थोडेसे जे भूमिका करत होते त्यांनी बघितलं ना, त्यांना माहित होतं की कोण भूमिका करत आहे. तर तिथे आले तर थोडं गडबडले आणि त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जा, मी तिकडे येतो. त्यांना वाटलं हे स्थान इकडेच संपतोय. रोमकरास पत्रामध्ये आपण सुंदर अध्याय वाचतो की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी जगात पाप होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप करण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्यांनी राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसेच एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने
पुष्कळ जण नीतिमान करतील. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आदामाचा मार्ग आणि प्रभूचा मार्ग याच्यामध्ये एक जबरदस्त असा फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून प्रिय बंधू वगैरे आजच्या या टॉकचा जो आपण आधार घेतलेला आहे हा त्याच्याकडून आणि त्याच्याकडे. आपण ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीमध्ये न राहता आपल्याला एका वेगळ्या मार्गावरती जाण्याचं. इथेची सुंदर बाग परमेश्वराने जेव्हा विश्व निर्माण केलं तेव्हा सुंदर बाग ही त्यांना दिली. सगळं काही होतं, सगळं काही होतं, काहीही जीवनामध्ये कमी पडेल असं नव्हतं. अच्छा, पहिल्या वाचनामध्ये सुद्धा आपण तो भाग थोडासा नंतर मिसा बलिदानामध्ये ऐकणार आहोत. कधी कधी काय होते आपल्याकडे जे नाही याच्याकडे आपली दृष्टी जास्त लागलेली असते. योसेफाचा घात करताना कशासाठी ठेवीत आले. दुसऱ्यांचं काय थोडं बरं झालं तर आपल्याला लगेच वाईट वाटायला लागतं. आणि म्हणून ईदेनच्या बागेमध्ये सगळं काही असताना ते दुःखी होते. जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काय होते, सगळं काढून घेतलं जातं. खूप फ्रान्सिस यांनी मस्त 2-4 वर्ष अगोदर सुंदर चिंतन लिहिलेलं होतं. फ्रॉम इडन टू डेझर्ट. म्हणजे इडेन कसं आहे, सुंदर अशी बाग, फुललेली फुलं, सुंदर असे वाहणारे झरे, अशी सुंदर बाग म्हणजे सुंदर बगीचा. जसं आपण एखाद्या चांगल्या मोठ्या नर्सरीला भेट देतो तसं. आणि डेझर्ट काय आहे, वाळवंट, तापलेली वाळू, गरम हवा, पाण्याचा कुठे थेंब दिसत नाही. असं माणसाकडे सगळं काही असताना माणूस काय करतो, इडेन पासून डेझर्टकडे प्रवास करतो. आणि म्हणून हा जो उपवास काळ आहे हा चिंतनाचा काळ आहे. आपण जर डेझर्ट मध्ये असू तर आपल्याला इदेनच्या बागेमध्ये पुन्हा यायचं आहे. प्रभूचा गौरव असो. सो इदेनच्या बागेमध्ये पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी हा प्रवास आहे. आपण जगामध्ये कधी पाहतो काय सार्वजनिक आहे की जिथं आग असते त्याच्या पाठोपाठ राख असते. जगाची साधी रीत. आता आग लागली कुठेही, तुम्ही आपण पाट्या सुद्धा जाळतो ना, पाम संदेसाठी पाट्या जाळतो. आपण काय करतो, आग लागली राख होतो. पण आपण ह्या 40 दिवसामध्ये एक वेगळ्या प्रकारे अर्थ पाहत असतो. आगीमधून ईस्टरची मेणबत्ती प्रज्वलित होणार आहे. राखीतून ईस्टरची मेणबत्ती प्रज्वलित होणार आहे. संपत चालली ना, वर्षभरच चालणार. आणि म्हणून आपण राखेमधून एक वेगळी ज्योत आपल्या जीवनामध्ये प्रज्वलित करणार आहोत. आग लागली भस्मासूर नाहीये, आग लागली राख नाहीये, राखीतून अग्नी प्रज्वलित होणार. पण तो अग्नी प्रज्वलित होण्यासाठी माझ्या अंतःकरणाचं अग्नी पेटला पाहिजे. माझ्या जीवनाचा अग्नी तेवत राहायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ती अग्नी माझ्या जीवनात ईस्टरच्या रात्री पेटेल. प्रभूचा गौरव असो. नाहीतर तो पुनरुत्थित झालेला ख्रिस्त मला जवळून दिसणार नाही. तो आहे, पुनरुत्थित आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याची क्षमता आहे, परंतु त्या पुरताच तो मर्यादित राहील. तो माझ्यासाठी उठलेला ख्रिस्त नसेल. आणि म्हणून प्रिय बंधू वगैरे तो जिवंत आणि उठलेला ख्रिस्त ईस्टरच्या रात्री अनुभवण्यासाठी हा तयारीचा काळ फार महत्वाचा. तो पुनरुत्थानाचा दीप आपल्याला आपल्या जीवनामध्ये सतत पेवत ठेवायचा. आणि तो अग्नी कधी न विझण्यासाठी आपल्याला पेटवायचा. आमच्या स्वर्गीय बाबा प्रार्थनेमध्ये आपण सुंदर शब्द वापरतो की मोहात पडू देऊ नकोस.
एका माणसाच्या द्वारे पाप जगात आले, मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. मोह आणि वाईट हे वाटेवर असणारच. तुम्ही काही केल्या ते तुमच्यापासून वेगळं होऊ शकत नाही. जितकं जग चांगल्याने भरलेलं आहे तितकं जग वाईटाने भरलेलं आहे. जितक्या चांगल्या प्रकारे पवित्र आत्मा कार्यरत आहे तितक्याच प्रभावाने सैतानी आत्मा देखील कार्यरत आहे. कधी कधी आपण बघतो ना, हिलिंगची प्रार्थना चालते, काही दुष्ट आत्मा लागलेले लोक आवाज करतात, किंचाळतात किंवा पडतात खाली, आपल्याला दिसत नाही. त्यांना काय दिसतं? परमेश्वराचं सामर्थ्य दिसतं आणि सैतानी आत्मा त्यांच्या समोर टिकू शकत नाही आणि म्हणून ते युद्ध सुरू झाल्यासारखं होतं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, वाईट हे वाटेवर असणारच, त्याला आपण बाजूला करू शकत नाही, परंतु त्यासाठी ताकद लागते. आणि ती ताकद ज्यांच्याकडे आहे ती लोक यातून एक वेगळा प्रवास करत असतात. ज्यांच्याकडे ती ताकद आहे ते समर्थपणे यातून बाहेर उतरू शकतात. मी एका व्यक्तीला ओळखतो. काही वर्षाअगोदर मी एका धर्मक्रमामध्ये ब्रदर म्हणून कार्य करत होतो. एका चांगल्या कंपनीमध्ये ते कामाला होते. एक फॅन त्यांनी कंपनीमधून घेतला. दुसऱ्या दिवशी कंपनीत चौकशी झाली आणि त्यांना काढून टाकण्यात आलं. प्रिय बंधू वगैरे, परमनंट होण्यासाठी फक्त 2 महिन्याचा कालावधी बाकी होता चांगल्या कंपनीमध्ये. तर नंतर ती जी अपराधीपणाची भावना जी त्यांच्या अंतःकरणात घुसली ती कधीच आयुष्यात वरती आले नाही, कधीच नाही मिळवलं. काय मिळवलं? कदाचित आयुष्यामध्ये AC लावून जगू शकले असते, पण एका छोट्या फॅनसाठी अख्खं आयुष्य घालवलं. अख्खं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी संपवून ठेवलं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मोहाने कोणालाही सोडलं नाही. भल्या भल्यांच्या जीवनाची राख रांगोळी मोहाने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण प्रभूच्या उताराच्या प्रकाशामध्ये वाचतो, जो आत्मा बाप्तिस्माच्या वेळी उतरला त्याच क्षणी त्याला अरण्यामध्ये नेण्यात आला. म्हणजे बघा, जीवनाचा जो संघर्ष आहे, जीवनाचं जे युद्ध आहे हे टप्प्याटप्प्यावरती आहे. एक पाऊल पुढे पडलं काय वाढून ठेवलेलं असतं आपल्याला माहित नाही. आजकाल आपल्याला आपल्या कुटुंबाची सुद्धा भीती वाटते. कधी कधी लहान लहान मुलं म्हणजे आपले युवक यांची भीती वाटते. म्हणजे त्यांचं काही चूक नाही, पण कोणत्या चुकीच्या वळणावरती ते ओढले जातील याची आपल्याला कल्पना नाही. मी युवकांबरोबर 5 वर्ष अगदी जवळून काम केले आणि म्हणून त्यांच्या जीवनाचे संघर्ष आधुनिक काळातील मला जवळून माहीत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण नेमका दोष द्यायचा कोणाला हे पण आपल्याला समजत नाही. आपण मीडियाला दोष द्यायचा, आईवडिलांना दोष द्यायचा, त्यांना दोष द्यायचा. दोष देऊन आपण कुठेही जाणार नाही. आपल्याला व्यवस्था सक्षम करणं गरजेचं आहे, त्यांचे हातपाय मजबूत करणं गरजेचं आहे की त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सत आणि असत, चांगलं आणि वाईट, सैतान आणि देवदूत असं सतत युद्ध चालू असतं. आणि म्हणून सर्वस्वी निवडणं काय? ती निवड हे माझ्या अंगामध्ये असलेल्या आध्यात्मिक बळातून येत असते. प्रभूचा गौरव असो, दुसऱ्या तिसऱ्या कशामधून नाही. आज तुम्ही विचार करून घरी बसू शकले असते, पण तुम्ही चांगली गोष्ट करत आहात. हे आध्यात्मिक बळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्यामध्ये टिकून सुद्धा राहणं फार गरजेचं आहे. आपण इब्री लोकास पत्रामध्ये त्याचं सुंदर असं विवेचन वाचतो की काय येते
ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. आपल्याला विचार पडतो की प्रभू येशू ख्रिस्ताला मोह का आले, सगळं काही असतात. त्याचं उत्तर आपल्याला तिकडेच दिलेलं आहे की ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना समर्थ करण्यासाठी तो समर्थ आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपल्या सर्वांना समर्थ करण्यासाठी तो समर्थ आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे. म्हणून तो ह्या परीक्षेमधून गेलेला होता. मरिया सुद्धा अनेक क्षण तिच्या वाट्याला आले. पण प्रिय बंधू भगिनींनो, आपण पटकन अशा दुसऱ्या सामर्थ्यशाली शक्तीला नतमस्तक होतो. ते नाही होत आहे, कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा टिकून राहिली. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आपल्याप्रमाणे तो पारखलेला होता तरी तो निष्पाप राहिला. निष्पाप राहणं, कृपेमध्ये राहणं साधी गोष्ट नाही. काय झालं, आपण जुन्या करारातील जी कथा वाचतो आदाम आणि एव्हीची, की कृपेचं छत्र जे होतं ते काढून घेतलं तेव्हा त्यांना कळलं की ते नग्न आहे. तोपर्यंत ती व्यवस्थित पडली. आपल्या प्रत्येकाभोवती साक्रामेंटाने आणि विशेषतः बाप्तिस्माच्या साक्रामेंटाने एक कृपेचं कवर तयार केलं जातं. परंतु आपण जेव्हा पापाच्या आहारी जातो तेव्हा ते कवच नष्ट होतं. पुन्हा पश्चातापाने आपण परमेश्वराच्या जवळ येत असतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, त्या कृपेमध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. त्या आध्यात्मिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळवणं आणि त्या गोष्टीद्वारे जीवनाचा चांगला विकास करणं हे सर्व काही आपल्या हाती आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, दुसरे अनेक मोह होते. प्रभू येशू ख्रिस्त, आपण गेल्या रविवारी काय वाचलं, रूपांतराच्या डोंगराचा वृत्तांत ना, की सहज 3 मंडप उभारण्याचा मोह त्यांना आला, येऊ शकला असता. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक, एलियासाठी एक. तर ते काय सांगतात, नाही मला जायचंय खाली, कारण मला कालवारीची वाट करायची, मला दिव्यत्वाचा मार्ग माझ्यासाठी थांबलेला आहे, त्या चांगल्या मार्गासाठी मला हा रूपांतराच्या डोंगरावरचा मोह इथेच थांबवायचा. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, एकीकडे देवराज्य, दुसरीकडे सैतानी शक्ती. आणि सैतान सर्व परीक्षा मिळेल तसं प्रभूला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होता. का आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात? त्याला 3 प्रमुख कारण आहेत. पहिला आहे देह स्वभाव. एखाद्याचा देह स्वभावच तसा होतं की आकर्षणाला बळी पडणं, देह स्वभाव. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जागतिक आकर्षण. जागतिक आकर्षण सुद्धा मला जगामध्ये एका वेगळ्या घटनेकडे घेऊन जात असते. आज जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जागतिक आकर्षण सुद्धा तितकीच वाढलेली आहे, प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि या आकर्षणाला आपण नेहमी बळी पडत असतो. आणि तिसरं आहे की देवापेक्षा वरचढ होण्याची एखाद्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात बळावू लागते. आणि सतत आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे की परमेश्वर माझ्यापेक्षा नेहमी मोठा आहे. मी परमेश्वरासमोर नेहमी नतमस्तक होणं फार गरजेचं आहे. 3 प्रमुख कारणे की आपला देह स्वभाव, मूळतः माणसाचा स्वभावच तसा असतो. दुसरा आहे जागतिक आकर्षण. आणि तिसरा आहे परमेश्वरापेक्षा मोठं होण्याची एखाद्याची जी मनामध्ये विचार येतात. पहिला मुद्दा होता त्या ठिकाणी काय सांगितलेलं त्याला, की धोंड्याची भाकर कर आणि शरीराची भूक. जेव्हा मानवावर पवित्र आत्मा उतरतो तेव्हा सैतानी आत्मा देखील तितक्याच प्रभावीपणे कार्यरत असतो. येशू स्वतःची क्षणिक गरज देवाच्या शाश्वत योजनेआड येऊ देत नाही. एक
चांगलं उदाहरण आहे. एक बाई काही वर्षा अगोदर मी एका पॅरिसमध्ये असताना माझ्याकडे आले आणि म्हणाले, फादर, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागलेली होती, पण त्याला नोकरीवरती काही काळ झाल्यानंतर मी त्याला बघायची घरामध्ये, तो अस्वस्थ वाटायचा मला थोडंसं. म्हणून एक दिवस मी त्याला विचारलं की तुझी नोकरी वगैरे चांगली आहे, पण तू थोडासा असा डिस्टर्ब का वाटतोस? तर म्हणे, आई, ज्या ठिकाणी मी कामाला आहे त्या ठिकाणी काही गोष्टी चालतात जे मला आवडत नाही. भ्रष्टाचार असो किंवा काही देणं घेणं असो, त्या काही गोष्टी चालतात आणि ते मी लहानपणापासून अनुभवलं नाही, तर ते मला पचत नाही, मला रुचत नाही, ते आवडत नाही. आईने त्या बाळाला सांगितलं, बाळा, तुझी नोकरी गेली चालेल, पण तुला चांगली झोप लागली पाहिजे, तू ती नोकरी सोड. त्या बाळाला सांगितलं की बाबा, तू ती नोकरी सोड. आणि त्याने नोकरी सोडली. काही काळाने त्याला थांबावं लागलं, त्याला दुसरी नोकरी लागली. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद आला, समाधान आला. कधी कधी अर्ध्या भाकरीमध्ये सुद्धा आपल्याला समाधान मानावं लागते, पण तो जीवनाचा खरा मार्ग असतो. शाश्वत परमेश्वराचा शब्द हा माणसाच्या जीवनाला नेहमी संजीवनी देणारा असू शकतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, काही गोष्टी आपल्या समोर येतात, परंतु त्या जीवनातून बाजूला कशा ठेवायच्या हे सुद्धा सर्वस्वी आपल्या जीवनावरती अवलंबून आहे. दुसरं प्रसंगी की दुसरा मोह, देवाचे सामित्व बाजूला ठेवून सैतानाच्या पायी पडावे, सैतानाचा गुलाम व्हावे. मुक्तिदात्याला आपल्या हातचे खेळणे म्हणून सैतान त्याला पाहिजे तसं वागवण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये काही प्रसंगामध्ये उडी घेताना आपल्याला फार जपून वागावं लागतं की कशा प्रकारे माझं जीवन आहे आणि कशा प्रकारे ते पुढे जाऊ शकतं. मी तर कुटुंबांना ओळखतो ज्यांच्या पती आणि पत्नी दोघंही चांगले कामाला होते, चांगले कामाला. परंतु काय वाटतं की कधी कधी आपल्याला आहे ना त्याच्यापेक्षा अधिक असण्याचं आपलं माणसाचा मोह किंवा हाव ही संपत नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या मिळकतीचा बराचसा भाग हा मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकला. आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, तिथे फार अडचणी निर्माण झाल्या. आता यांची परिस्थिती अशी होती की आरामात सुख समाधानाने जीवन जगू शकले असते शेवटपर्यंत, आणि एक पुढची पिढी सुद्धा चांगल्या प्रकारे राहू शकली असती. इतकी चांगली दोघांची नोकरी, पण त्यांना ते राहवलं नाही. काहीतरी मोह वाटेवरती आले, हाव वाटेवरती आले, आणि त्यांनी हा पैसा स्वतःचाच नाही तर इतरांकडून घेऊन सुद्धा तो टाकला. पण त्यामध्ये फारसं यश आलं नाही, आणि जीवन जे आहे पूर्णतः हे कर्जाचं जे डोईजड झालेलं होतं ते भरण्यामध्ये गेलं. प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधान मानायला शिकलं पाहिजे. माझ्याकडे जास्त काही नसलं चालेल, पण मी जगतोय हे पण माझ्यासाठी महत्वाचं होतं. आपण काय बघतो, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण स्वतःचा आनंद हिरावून बसतो. त्यांचं जीवन वेगळं, त्यांच्याकडे 2 गाड्या पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं माझ्याकडे पण तसंच असायला पाहिजे. मग आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करायला जातो आणि काही वेळेला आपण फसतो. सुंदर जीवन आयुष्याच्या शेवटपर्यंत जगू शकले असते, पण नाही झालं तसं नाही झालं. कधी आपल्याला वाईट वाटते, आपल्याला वेदना होतात, आपल्याला दुःख होतं. परंतु माणूस या अशा प्रकारच्या प्रलोभनांना जीवनामध्ये प्रत्येक वेळेला बळी पडत असतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा येशूच्या देवपुत्रत्वाला अनुभव. येशू या मोहापोराला बळी पडत नाही, तर मोशेच्या आज्ञांचे पुनरुत्थान करतो. 15 याचा देव याची परीक्षा पाहू नकोस. क्षण मोहाचा असतो,
पण त्याच्यामध्ये ताकद ही फार मोठी असते. एक विध्वंसक घडवून आणण्याची ताकद, एका उभ्या हिमालयासारखं उभं असलेलं आपलं वैभव आडवं करण्याची ताकद त्या मोहामध्ये असते. आणि म्हणून प्रिय बंधू-भगिनींनो, मोहासमयी विचार फार महत्वाचे असतात. तो विचार पकडून गेला तर घात ठरलेला आहे. आणि म्हणून पूर्ण दुर्लक्षच उत्तम असतं. पूर्ण दुर्लक्षच. मनाची दोलायमान अवस्था झाली की तोल गेला म्हणून समजायचं. इथे जाऊ तर तिथे जाऊ, तिथेच गेले असं समजायचं. मी एका मुलाला ओळखतो जो 12वी सायन्सला 88 गुणांनी पास झालेला होता. 88. चांगलं करिअर त्याच्या समोर होतं. पुढे त्यांनी ॲडमिशन घेतलं सायन्सला. 13वीचं वर्ष अर्ध भरत नाही तो कॉलेजमधून तो बाहेर पडला आणि जानेवारी एंड पर्यंत त्याचा मृत्यू झाला. का? व्यसनाच्या आहारी. व्यसनाच्या आहारी. कॅथलिक मुलगा त्याच्या मृत्यूकडे पाहून फार वाईट होतं. म्हणून सांगितलं तुम्हाला सुरुवातीला बोलताना, आजचं जग आहे फार फसवा. तर मुलाचा दोष नाही, आईवडिलांचा काही कमतरता नाही. मोठ्या मोठ्या घटना घडतात. मोठमोठ्या अधिकाऱ्यांची मुलं ते आत्महत्या करतात. आपल्याला समजत नाही काय काय कसं वाटतं. आणि म्हणून प्रिय बंधू-भगिनींनो, एक गोष्ट मजबूत असली की माणूस डगमगत नाही. श्रद्धा आणि आध्यात्मिकता. प्रभूचा गौरव असो. ती ताकद देणार, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे. कधी कधी आपण सगळं देतो. कधी आमच्याकडे संडे स्कूलला मुलं आले नाही तर मी विचारतो, आज तुमचा मुलगा संडे स्कूलला किंवा प्रार्थनेला किंवा आला दिसत नाही. फादर कराटे क्लासला गेला. मी सांगितलं घरी येऊन कौलं फोडेल ना तेव्हा तुला जाणीव होईल कराटे क्लाससाठी. म्हणजे असं नाही की त्यांना काही ट्रेनिंग द्यायला पाहिजे नाही, काय नाही, मस्त आहे, दिली पाहिजे. पण कधी संडे स्कूलच्या वेळेत नाही, दुसरी काहीतरी वेळ निवडा, इतर काही वेळ त्यांच्यासाठी शोधून काढा. मग काय होते, काय घरामध्ये चुकीच्या वागण्याला बोंबा करत येतात देवळावर. आणि तेव्हा कराटे क्लासला पाठवले तेव्हा काय काही वाटलं नाही आणि मोठ्या अभिमानाने सांगतो, फादर त्यांच्याकडे कराटे क्लास आहेत ना, मग त्याला वेळ नाही मिळत, असं नाही तसं नाही. मग काय प्रॉब्लेम करायला लागले का धावत येतात. कोण जबाबदार आहे? तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हीच तसे त्यांच्या मनामध्ये घालून ठेवलेला आहे. पूर्वी कसं आपला समाज वेगळा होता की रोजरी झाली नाही, तुम्ही मिसळ अटेंड केली नाही तर जेवणाचा ताट तुम्हाला मिळणार नाही. तो साधा ताट नाही, मेहनतीचा होता. आता मेहनत कमी झाली, म्हणून पाहिजे तसं मिळते आणि पाहिजे तसं जातं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जडण घडण फार महत्वाची आहे, फार महत्वाची. कधी कधी कोणत्या मोहाच्या आहारी जाताना 100 रुपये हातात येतात, पण खिशातून 10,000 कधी जातात हे सुद्धा समजत नाही. प्रत्येक माणूस, संत याकोब किती सुंदर रीतीने सांगतो, प्रत्येक माणूस आपल्या वासनेने आंधळा होतो, भुलतो, मोहात पडतो, मग वासना गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. किती त्याचे पायऱ्या त्यांनी समजावून सांगितलेल्या आहेत सुंदर रीतीने. आणि म्हणून पहिला विचारच तिथे स्टॉप करण्यासाठी ताकद पाहिजे. ती ताकद नसली तर ते कसं होणार? एक सुंदर दाखला सांगितलं जातो ना की सुकलेल्या फांदीवरती एखादा पक्षी बसलेला असते, त्याला सुकलेल्या फांदीची भीती वाटत नाही, तर त्याची ताकद पायात नाहीये, त्याची ताकद पंखात आहे. म्हणजे पायाने जरी फांदी मोडली ना तरी पंखाने मी उडून जाऊ शकेल. ही आध्यात्मिकता देते. हे बळ केवळ आणि केवळ चांगल्या आध्यात्मिक गोष्टींमधूनच येत असते, दुसरं कशातून नाही, कशातूनच नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ते देणं ही आपली गरज आहे, ते मिळवणं ही आपलं कर्तव्य आहे.
आणि त्या कर्तव्यामध्ये आपण कधीही कमी पडता कामा नये. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हा जो काळ आहे हा आत ढोकलवण्याचा काळ आहे. मनुष्य त्याच्याकडे सगळं असताना जीवनामध्ये आनंदी नव्हता. एका माणसाने त्याच्याकडे काच दिली, काच. सांगितलं की बाबा त्या काचेमधून बघ, तुला तू एका सल्ल्यासाठी गेला होता, त्याला काच दिली. तर म्हणजे काचेमधून काय दिसते म्हणे, पलीकडचं दिसते. आपण काच घेतली, चष्म्याची काच घेतली, आपल्याला काय दिसते, दुसरीकडचं म्हणजे त्या बाजूला दिसते. आणि त्याला जर आपण लाच लावली तर काय दिसते, तो आरसा होतो. लाच लावल्यानंतर काचच आहे, फक्त त्याला लाच लावल्यानंतर तो आरसा होतो. त्यामुळे आता पलीकडे बघत असताना लाच लावून आरसा बनव आणि स्वतःकडे बघ. हा जो काळ आहे प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःकडे बघण्याचा काळ आहे. सुंदर काळ. तर काय होतं वसईमध्ये, तर आता सांगायला नको, काय कार्यक्रम आले का आपण असे गुंतून पडतो की कधी सुटका होते असं वाटतं आपल्याला. या प्रोग्रामला जायचं आहे, त्या प्रोग्रामला जायचं आहे, ह्या शनिवारी जायचं आहे, त्या शुक्रवारी जायचं आहे, त्या शनिवारी सोमवारी जायचं आहे. सगळे कॅलेंडर एकदम पॅक. जे शुक्रवारी आहेत ते सोमवारी आहेत, ते शनिवारी आहेत, तेच रविवारी. कॅलेंडर एकदम पॅक असतात. म्हणून प्रिय बंधू वगैरे आपल्यासाठी मला वाटते हा काळ दोनदा नाही तर तीनदा असायला पाहिजे. प्रभूचा गौरव असो. दोनदा नाही तर तीनदा, म्हणजे चिंतन करायला वेळ मिळेल. सॉक्रेटिसचं एक सुंदर वाक्य आहे, दी अनरिफ्लेक्टेड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ज्या जीवनावरती चिंतन होत नाही ते जीवन निरर्थकपणाचं. आणि म्हणून जीवनावरती चिंतन होणं फार गरजेचं आहे. पहिला मुद्दा सुधारण्याच्या दृष्टीने काय, चुकीची विचारसरणी. आपली विचारसरणीच नेहमी चुकीची असते आणि म्हणून ती आपल्याला नेहमी चुकीच्या पावलांकडे घेऊन जात असते, नेहमी चुकीच्या दृष्टीने. आपण योहानाच्या शुभवर्तमानात तो दाखला वाचतो की प्रभूचे पाय ती बाई सुगंधी तेलाने धुते. त्यावेळेला जुदास काय सांगतो की हे पैसे कशाला वाया घालवले, ते चांगल्या कामासाठी वापरता आले असते. पण जुदासाची विचारसरणी ती नव्हती. तर तो काय होता, तो खातेदार होता, त्याच्याकडे सगळा हिशोब असायचा आणि म्हणून त्या हिशोबाच्या थैलीवरती त्याचं नजर लागलेली होती. विचारसरणीच मुळात चुकीची होती. मोह काय येतं, विचारसरणीच त्याची चुकीची होती. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आसक्तीमध्ये आपण गुरफटलेलो असतो नेहमी, त्यातून बाहेर येणं फार गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, अंतर्यामी आपण दुर्बळ असतो. अंतर्यामी दुर्बळ. सत्सद विवेक बुद्धीची जडणघडण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यामधला फरक. सॉलोमन राजाने एक देणगी जुन्या करारात मागितली देवाकडे. काय मागितलं, विवेक, विस्डम. विस्डम काय शिकवतो, विवेक काय शिकवतो की चांगलं काय आणि वाईट काय याच्यातला फरक सांग. बस, माझ्याकडे सगळं आहे, पण मी चांगल्याच्या मागे गेलो तर चांगलं होत जाईल, वाईटाच्या मागे गेलो तर वाईट होत जाईल. आणि म्हणून मला चांगला आणि वाईटातला फक्त फरक समजावून सांग. म्हणून प्रिय बंधू, कधी कधी काय होतं, ही सतत विवेक बुद्धीच आपली मेलेली असते. म्हणजे काहीही केलं तरी वाईट वाटत नाही, काहीही केलं तरी वाईट वाटत नाही. आज आपण बघतो ना, संसाराच्या रांगा का कमी झालेल्या आहेत. आधुनिक जगामध्ये आपण पाप करत नाही असं नाहीये, परंतु पापाविषयी असलेली कल्पनाच कमी झालेली आहे की काही केलं तरी चालू शकतो. नाही, ते टोचत राहत. पाप कसं आहे माहिती का, काटा ना त्याच्यासारखं टोचत राहत. कधी कधी आपली झोप उडवते, कधी कधी आपली मानसिक स्थिती बिघडवते. आणि म्हणून प्रिय बंधू, कधी कधी आपण गोंधळलेलो असतो. असं करू का तसं करू, हे करू का ते करू, असं करू का तसं करू नको, अशा गोंधळलेल्या मानस्थितीमध्ये आपण असतो. आणि
परिपक्व असणं, जागृत असणं फार गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपली श्रद्धा. ज्या श्रद्धेमध्ये आपलं जीवन वाढलं त्या श्रद्धेमध्ये आपण मोठं होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, श्रद्धा ही सैतानी शक्तीने नाही होत, ती देव शब्दाने अधिक बळकट होत असते. लहान मुलं बघा, आपण जर त्यांच्या मनामध्ये बायबलचे शब्द घातले तर ते बायबलचे शब्द बोलतात. आपण जर त्यांना शिव्या ऐकवल्या तर ते शिव्या बोलू दाखवतील आपल्याला. जे काय असते, आपलं मन जसं ऐकते, पाहते, विचार करते त्याच दृष्टीने ते जाते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण काय ऐकतो, आपण काय पाहतो, आपण काय वाचतो, त्याचा विपरीत आणि चांगला परिणाम आपल्या मनावर नेहमी होत असतो, नेहमी होत असतो. कोण काय तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असेल ते ऐकायचं, कोणी वाईट गोष्टी सांगत असेल तर त्यांना सांगायचं, बाबा अशा गोष्टीसाठी मला वेळ नाही. फ्रान्सिस यांनी वे टू होलीनेस वरती जेव्हा परिपत्रक काढलं ना, त्यावेळेला त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं. ते पुरुष किंवा स्त्री असं सांगत नाही, ते काय सांगतात, एक व्यक्ती बाजारात गेली आणि बाजारामध्ये काही त्यांना लोक भेटले. तर ते बाजारात भेटल्यानंतर आपल्याला काय चर्चा करायला वाटते ना, आणि बाजारातल्या चर्चा कसं, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं, असं ऐकवणारे आपल्याला गोष्ट. त्यावेळेला ती व्यक्ती त्या बाजारात भेटलेल्या लोकांना सांगते, नाही मला घरी जाऊन काम आहे. ती घरी येते आणि घरातले जे सगळी कामं असते ते व्यवस्थितपणे करते, कुटुंबाची चांगली सेवा करते. ती व्यक्ती म्हणे होलीनेसच्या मार्गावरती आहे. आलं लक्षात? प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. ती व्यक्ती होलीनेसच्या मार्गावरती आहे. ती व्यक्ती जर ते बाजारातल्या गप्पा ऐकत तिथे थांबली असती तर तिची विचारसरणी, त्यांची विचारसरणी ती चुकीच्या मार्गाने गेली असती. कोणताही भेद करत नाही की पुरुष होते का स्त्री होती असं सांगत नाही त्या ठिकाणी, एक व्यक्ती सांगते. पण जीवनाचा सुंदर असा संदेश त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी देऊ. आणि शेवटचा मुद्दा आहे की प्रभूकडे पाहा. प्रभू आपल्याला आमंत्रण देतो चांगल्या जीवनासाठी, चांगल्या जगण्यासाठी. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जर वाईट विचार असतील ना तर ते मनाला चिकटून राहतात. शेक्सपियर यांनी 17व्या शतकामध्ये मॅकबेथ नावाचं एक नाटक लिहिलं, मॅकबेथ. त्या मॅकबेथ नाटकामध्ये पूर्ण घटना काय आहे की ती लेडी मॅकबेथ आणि तो पुरुष मॅकबेथ, म्हणजे जे कॅरेक्टर दाखवले ते एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न करतात, खून घडवून आणतात. आणि ती घटना झाल्यानंतर प्रत्येक वेळेला ते बेसिन वरती जातात ना, तेव्हा त्यावेळेला त्यांना रक्त दिसते, कारण आता तो चूक घडली आहे ना, त्यामुळे त्यांना ते रक्त दिसते. तेव्हा 17व्या शतकामध्ये शेक्सपियरने मांडलेले विचार नाटकातून, म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं, तुम्ही जर एखादी चूक केली तर ती मानसिक परिणाम घडवून आणणार, शारीरिक नाही मानसिक. त्यांना रक्त दाखवून काय दाखवलं त्यांनी, तुमच्या मनावरती झालेला आघात. चुकीची गोष्ट केली की आघात होता. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, त्या चुकीच्या गोष्टींपासून आपण दूर राहणं फार गरजेचं आहे. काटा टोचला तर तो सतावत राहणार, तो काढेपर्यंत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पश्चातापाद्वारे आपण ते सगळं नीट करत असतो. पश्चाताप आणि अपराधीपणाची भावना याच्यामध्ये पण फार फरक आहे. अपराधीपणाची भावना म्हणजे तुम्हाला काढून ठेवते, सतत काहीतरी चुकीचं केलेलं असं वाटायला. पश्चाताप हा वेगळ्या मार्गावरती घेऊन येत असतो. आपण इथे आलो की कधी कधी आपल्याला असे युटर्न वगैरे मिळतात, तसं जीवनाचा युटर्न होतो, म्हणजे पूर्ण फिरून अशा प्रकारे तुम्ही, म्हणजे पूर्णतः कायापालट घडून येतो. पूर्णतः कायापालट, पूर्ण जीवनाची दृष्टी आणि जगण्याचा दृष्टिकोनच पूर्णतः त्यातून बदलून जातो आणि एका वेगळ्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण इमेज वगैरे तयार करत असतो. कशासाठी?
आपल्याला अधिक चिंतनात घेऊन जाण्यासाठी, अधिक त्याच्या भावमुद्रेवरती पाहून माझ्या जीवनाची चांगली जडणघडण करण्यासाठी. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ती प्रेरणा मिळणे, ती प्रेरणा अंतःकरणामध्ये असणे आणि चांगल्या मार्गावरती सतत चालत राहणे हे जीवनाचं चांगलं उद्दिष्ट आहे. काय आपण घेऊन जाणार आहोत? काहीच नाही. मी फक्त समाजामध्ये जगत असताना चांगलं जीवन जगलं हेच माझ्या जीवनाची चांगली सर्टिफिकेट आहे. बाकी सोबत काहीही आपण घेऊन जाणार नाही. दुसरं आहे की आपलं जे जीवन आहे क्षणभंगुर आहे. दुसऱ्या क्षणी आपल्या वाट्याला काय आहे आपल्याला माहीत नाही. एका लेखकाने सुंदर सांगितलेलं आहे की माणसाचं जीवन ते आळवाच्या पानावर पडलेल्या दवबिंदू सारखं असतं, अगदी अशाश्वत आणि अनिश्चित. म्हणजे दुसऱ्या क्षणी मृत्यू कधी येईल वाटायला हे सांगता येत नाही. एका फिलॉसॉफरचे शब्द आहेत, ॲज सून ॲज वी आर बॉर्न वी आर ओल्ड इनफ टू डाय. आपण जन्माला आलो की आपण मृत्यूसाठी इतके म्हातारे झालेले असतो आणि तो कधी आपल्या वाटायला, ॲज सून ॲज वी आर बॉर्न वी आर ओल्ड इनफ टू डाय. म्हणजे एखादी घटना अशी वाटायला येईल सगळं काही जागीत टाकेल. आणि म्हणून चांगलं जीवन हे सतत माणसाला पुढे नेते, समाजामध्ये चांगली प्रेरणा आपल्या व्यक्तिमत्वाद्वारे करते आणि आपल्या कुटुंबाची आणि समाजाची चांगली जडणघडण करून राहते. प्रभूचा गौरव असो आता सदा सर्वदा. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, योएल संदेशाचा सुंदर असा विचार आपण राखीच्या बुधवारी ऐकला की तुमची वस्त्रे नव्हे तुमची अंतःकरणे पाडा. तुमची वस्त्रे नव्हे तुमची अंतःकरणे पाडा. तुमचे मार्ग बदला आणि चांगल्या मार्गावरती नेहमी येण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनाचे चांगले मार्ग असावे आणि थोडा शांत राहून आपण प्रार्थना करूया. होय प्रभू परमेश्वरा, जीवनाच्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचे हे सुंदर जीवन आहे, हे अधिक सुंदर बनवण्यासाठी तो आमच्या बरोबर आहे. आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्याकडे शुद्ध हृदय उत्पन्न कर. निर्मळ असा आत्मा तो आमच्या काही आहे. जे जे काही वाईट आहे, जे जे काही अमंगळ आहे, हे सगळं आमच्या जीवनातून तो काढून टाक. चांगल्या मार्गावरती पुढे जाण्याची प्रेरणा आम्हाला सतत दे. चांगल्या गोष्टींमध्ये तो आमचं मन सतत रममान कर. होय प्रभू, तो माझ्या जीवनाची दिशा कर. चांगल्या गोष्टींकडे मला नेहमी घेऊन जा. हिरव्यागार कोरोनामध्ये तू माझा वाटेकरू हो, की ज्याद्वारे मी नेहमी चांगल्या वाटेवरती चालत राहील, की ज्याद्वारे माझ्या जीवनाचे सर्व मार्ग नेहमी नीतिमत्वाच्या मार्गाने असतील, की ज्याद्वारे माझ्या जीवनातील सर्व दुष्ट गोष्टी बाजूला जातील आणि चांगल्या गोष्टीद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने माझं जीवन भरलेलं असेल. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं पवित्र नाम दिसावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. कृपा करी प्रभूच्या घाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रभूचा गौरव असो
आता आणि सदा सर्वदा